आज मीटिंग घेतली काय गेल्या 7 तारखेपासून महिना झाला 3 तारीख आहे मध्ये एक मीटिंग झाली. घराची पडझड, काही ठिकाणी भातशेत्या एकदम पूर्ण 100% भातशेती गेलेली. 2 दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांना दोन्ही तालुक्यात तिकडं पण आज 5 वाजता मीटिंग आहे. काहींची घरांची पडझड, काही मुलं शाळेत येते नाही, काही ठिकाणी काही वस्ती या बाजूला, शाळा त्या बाजूला, अशा सगळ्या समस्या असल्यामुळं तातडीने एक आढावा घेऊन काही रस्ते फुटलेले. आता जो हा नॅशनल हायवेचा रस्ता आहे नाशिकहून निघाले इगतपुरीला यापर्यंत एकदम 1 ते 1.5 तास लागतो. अशा माध्यमातून जे काही डिपार्टमेंट सगळेच, पोलीस डिपार्टमेंट असेल, पंचायत समिती असेल, PWD असेल, तहसील असेल, कृषी असेल, सगळ्याचा आढावा बैठक घेतली आणि काय काय समस्या लेखी स्वरूपात मला 8 दिवसात त्यांनी मी त्यांना सांगितलं मला 8 दिवसात द्या, काय काय ठिकाणी करणं गरजेचं आहे. एवढी निधी तर आपल्याकडे लगेच प्रत्येक डिपार्टमेंटला उपलब्ध होऊ शकत नाही. पण एखाद्याचं घर पडलं असेल त्याला तातडीनं काय करता येईल, एखाद्या ठिकाणी मोरी असली असेल ती प्रायोरिटीनं काय करता, एखाद्या ठिकाणी 4 पोल पडले असतील ते पोल आपल्याला ताबडतोब कसे देता येतील. त्याच्यासाठी गट विकास अधिकारी, तहसीलदार साहेब, PWDचे सगळे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, MECBचे सगळे अधिकारी तातडीनं आढावा बैठक घेतला. पॉझिटिव्ह रिपोर्ट दिली त्यांनी. जिथं जिथं शक्य झालं त्या ठिकाणी DPTCच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून काय सोडवता येईल. काही एखाद्या घराची पडझड दिवशी ते 16 लोक, एकाच कुटुंबातले 16 लोक तहसीलदार साहेबांनी रात्रीचे जाऊन काढले. त्यांना आम्ही असं तोंडी नाही बोलू, पण आम्ही काही ना काही जाऊन मदत केली, त्यांना आर्थिक मदत केली, परंतु त्यांचा रस्ता ताबडतोब करून द्यायचा आहे. समृद्धीवाल्यांनी आम्हाला मटेरियल पण कबूल केलेलं आहे आणि त्यांना घर पण बांधून द्यायचे. म्हणजे घर पण बांधून त्यांच्या 2 प्रश्न त्या ठिकाणी ते जागेवर कसे राहतील 4 महिने पावसाळ्यामध्ये. भाम धरणाच्या खाली ते पुनर्वसनाचे 41 घरं आहे, त्यांचा सुद्धा प्रस्ताव तर ते बाजूला दर्यावाडीलावर जाऊ शकत नाही, ते जागेवर तिथं काय करतील. त्यांची उंची त्या जागेची 6 मीटर म्हणजे 6 फूट वाढवून ते घरावरती वाढवून तिथं त्या लोकांना तिथंच कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्हाला करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी अधिकारीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात. MECB असो, महसूल असो, जिल्हा परिषद पंचायत समिती असो, PWD असो, सगळे काम करतात. परंतु काय मीडियाच्या माध्यमातून मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की काही ठिकाणी खरंच अडचणीचं असेल तिथं आम्हाला कळवा. आम्ही त्या ठिकाणी 100% आम्ही सगळेच म्हणजे महसूल असेल, जिल्हा परिषद असेल, MECB असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, आम्ही जाऊन आमच्या पर्यायाने काय सोडायचा प्रयत्न करतो. परंतु आम्हालाही सहकार्य करा हीच अपेक्षा करतो. जिंदलचा जो ब्रिज आहे तो थोडा म्हणजे त्याचा कठडा तो थोडा ढासळला आहे, त्यामुळे जी वाहतूक आहे ती एकेरी नाही. आता 13 आणि 14 मी अधिवेशनाला जाणार आहे, कधी तर केंद्रीय मंत्री भेटणार आहे. या खाल्ल्या लेवलला बरेच पाठपुरावा करून जो विषय सुटत नाही. तर मी स्वतः आता पांडुमामांनी मागाशी सांगितलं, बाकीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, सरपंचांनी काही आग्रेशनाच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. तर त्या संदर्भात केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री भेटो का कॅबिनेट मंत्री भेटो, त्यासाठी स्पेशल मी त्यासाठी जाणार. यांनी रस्त्याचं कामं करताना जे सर्व्हिस रोड आहे त्याच्या बाजूला ज्या गटारी बनवल्या आहेत त्याच्या खाली PCC केलेली नाही आहे किंवा प्लिंथ वगैरे केलेली नाही, आणि ते पाणी जे शाळेत जाते, महाविद्यालयात जाते, त्याच्या संबंधी आपण त्यांना नाही. त्याच्यासाठी कलेक्टर साहेबाकडे 7 तारखेला मीटिंग लावली आहे. तर ती मीटिंग कलेक्टर साहेबाच्या दालनामध्ये लावून जे काही NSIचे काही लोक आहे, आता एका अधिकारी डगे होऊन त्याची बदली झाल्यामुळे कोणीच अधिकारी आला नाही. त्यांचं म्हणणं आम्हाला एकच अधिकारी, तर त्या दिवशी दुसरा अधिकारी जॉईन होईल. 7 तारखेला जे काही रस्त्याची समस्या आहे ती ग्रामस्थांना घेऊन मी त्या ठिकाणी मांडणार. नॅशनल हायवे व्यतिरिक्त आपल्या मतदारसंघात बी रस्त्यांचा जो खड्ड्यांचा प्रश्न आहे तो आता समोर येऊ लागला आहे, त्याच्याबद्दल काय सांगा. नाही, आता काय झालं, पाऊस आपल्याकडं 440 मिलीमीटर पडला आहे आणि एवढा मोठा पाऊस माहेर घर आहे, पाऊस खाली जागा सुकत नाही. त्याच्यामुळं मुलोडच्या गाड्या गेल्या, खाली जागा माती दबली तर तिथं तो लगेच खड्डा पडतो. कामं पण त्यासाठी जशी DPTCच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून काय निधी उपलब्ध करून कशी मदत करते लोकांना सुरळीत कसं होईल याचा प्रयत्न करतो. 15 वर्ष पहिले ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस होता तेव्हा अशी परिस्थिती उद्भवत नव्हती, आताच उद्भवत. नेमकं कारण काय? पाऊस 2 तास आला उघडून गेला ती जागा सुकती, परंतु गेला 1 महिन्यापासून एकही दिवस जागा सुकलेली नाही. खाली कमीत कमी 15 फूट पाणी खाली, सगळं खालून पाण्याची पातळीवर आलेली आहे. एखादी लोडची गाडी गेली तो दबतो आणि तिला रस्ता फाकवतो. विषय असा आहे का जेव्हा रस्ते बनवतात तेव्हा ज्या पहिले गटारी होत्या त्या गटारींची जी साईज आहे ती कमी करण्यात आली आणि रस्त्याची हाईट वाढल्यामुळे त्याच्यासाठी
शेतकऱ्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे. शेतकरी कोणीच शेतकऱ्यांना वाटतं का रस्ताही झाला पाहिजे, परंतु रस्ता चालू केला एकदा चालू झाला का तो शेतकरी तिथं जागेवर उभा राहतो. इकडं हलवायचं नाही, इकडं गटर करायचं नाही. माझं म्हणणं शेतकऱ्यांना रस्ता जर असेल तर आपला तालुक्याचा विकास होतो, शेतकऱ्याचा विकास होतो. शेतकऱ्यांनी सुद्धा फुटभर तिकडं 50 फूट पडेल पाठीमागं, पण रोडच्या बाजूने मात्र तो फुटभर सुद्धा जाऊन देत नाही. शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये सहकार्य केलं तर 100% शासन याला मदत करी, रस्ते क्वालिटीचे होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.